नमस्कार मित्रांनो, आपल्याला ही हळदीची सर्व ठिकी भरायची आहे. वर जाण्यासाठी आपल्याला आता स्लोप बनवायचा आहे, कारण की डायरेक्ट वर ठिकी टाकायची. त्यामुळं स्लोप करून वर चढण्यासाठी करायचं. काय लावलं बोल हा कोण लावलं त्याला? काय लावलंय फोन थांबा तर वर असं टाकू शे असं उचलू नको, इथं लावूया की आपण. लिवलेली नाही लावायची. लिवलेल्या नंतर शेवटी टाकू आपण. ही जे काही 65 ठिकी आहे ती लिवलेला अजून खाली आहे माल बघा. या RS 65 लिहिले आहे ना, ते टाकायचं. बिगर लिवलेली टाकूया. बिगर लिहिलेली नाही, ही सगळी लिहिलेलं कलमच आहे. नाही तर लिहिलेलंच कलम आहे सगळं. RS 65 खाली मरण 65 मधली कमीत कमी ही 40 टक्के, 70 टक्क्यालाच हे राहिल्या. 50 काय घ्या. हो 50 टक्के 48 49. ठीक आहे पकडा. बस इथंच असू असू दे. आता वर असं करूया, अजून वर एक टाक. जरा मोठं आहे का? असू 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 अजून थोडंसं एवढं जाईल ना, ते स्लोपला टाकू. खूप वाटा बघ बरं असं एक टाका बघ. 65 मधलंच कुठं टाकू. कुठं काय बाबा बरोबर. तर मित्रांनो, हर हर महादेव चालू करूया. हा नाही उभा करायचं तर काम करून हात दुखते ना. येस तोवर होईल ना काम. हा किती आलं काम चढायचं ना. नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झालं ब्लॉग बनवला नाही, तर हा ब्लॉग बनवावासा वाटला मला. त्याच्या मागचं कारण असं आहे की सिटीमध्ये बरेचसे आपले ड्रायव्हर मित्र लोडिंगला जातात. सिटीमध्ये अडचणीत गाडी घालायची, कुठं गाडी लागत नाही, बरेचसे प्रॉब्लेम होतात. पण शेतात एक लोडिंग करायची एक वेगळी मजा असते. खुलं वातावरण आहे, एकदम मस्तपैकी लोडिंग करायचं. माल किती आहे तो भाग वेगळा, पण लोडिंग करायची मजाच वेगळी असते. कारण की निसर्गातलं लोडिंग हे एक वेगळी मजा असते. तर खूप नशिबवान आहे जी शेताबितामधलं म्हणजे माल वाहतूक करतात. तर तेवढं प्रेमी मिळतं शेतकऱ्यांचं. चहा पाणी नाश्ता बाकीच्या सर्व गोष्टी भेटतात आणि लोडिंग पण मस्त होतं आणि एकदम आनंदी वातावरण होतं. जरा फक्त शेतात कच्चे रोड वगैरे असतात, त्याच्या अडचणी येतात. पण त्या अडचणी माणसाला दिसत नाहीत. का माहिती आहे का? कारण की हे सगळं लोडिंग होताना एवढं मन खुश असतं, एकदम नॅचरल असतं. त्या ट्रॅफिक बिपिकची काय भानगड नसत्या. त्यामुळं त्या अडचणी दिसत नाहीत. कारण बऱ्याच वेळा मी भाजीपाल्यावाल्यांच्या गाड्या बघतो, मला लय कौतुक वाटतं की त्या अडचणीत गाडी घालून ते म्हणजे लोडिंग बिडिंग करतात. पण इथं ॲक्च्युअली लोडिंगला आल्यावर कळतं की ठीक आहे, त्या अडचणी काहीच वाटत नाहीत. हे लोडिंग, बाकी शेतकऱ्यांचं प्रेम, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर. तर नक्की कमेंट करा, तुम्हाला लोडिंग करायला म्हणजे असं भाजीपाल्यामध्ये असं शेतामध्ये आवडते का ट्रॅफिकमध्ये आत जायला काय गोंधळ होतो, नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग, जय महाराष्ट्र.